राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालाय। एनसीपी एसपीचा उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विजय शिरोडकर फरार असल्याची माहिती आहे। तर कपडे विक्रेत्याकडून 85,000ची खंडणी मागितल्याचा आरोप आहे। बोरिवलीच्या जया टॉकीज परिसरामध्ये खंडणी वसुलीचा आरोप करण्यात आलाय। तर तक्रारदाराला जीवे मारण्याची ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप सुद्धा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या या नेत्यावर आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर विजय शिरोडकर फरार असल्याची माहिती समोर येते आहे। विजय शिरोडकर मुळे गुन्हेगाराच्या राजकीयकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, एनसीपी एसपीचा उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विजय शिरोडकर हा सध्या फरार आहे आणि त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर मुंबईचा जिल्हाध्यक्ष विजय शिरोडकर हा सध्या फरार आहे आणि त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। इनफॅक्ट जी काही शिक्षा आहे त्यापेक्षा जास्त शिक्षा या व्यक्तीला दिली पाहिजे, कारण हा एक पदावर असलेला व्यक्ती आहे, पदाधिकारी आहे आणि तरी सुद्धा अशा प्रकारे गुन्हेगारी करत असेल तर त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया विद्या चव्हाण यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिलेली आहे। दरम्यान हाच तो आरोपी आहे विजय शिरोडकर, ज्याच्यावर खंडणीखोरीचा गुन्हा दाखल झालेला आहे। त्याचबरोबर ठार मारण्याची धमकी सुद्धा या व्यक्तीने दिलेली आहे आणि हा व्यक्ती शरद पवार गट राष्ट्रवादीचा उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष आहे। जिल्हाध्यक्ष पदावर तो काम करत होता राष्ट्रवादीमध्ये आणि त्याने अनेक लोकांकडे खंडणी मागितल्याचा आरोप सुद्धा केला जातोय। त्याचबरोबर इतरही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येते। दरम्यान पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, काय सांगाल, आता हा जो शिरोडकर आहे तो फरार असल्याचं कळत आहे, तर तो शेवटच्या वेळी कुठे होता आणि हा गुन्हा नेमका कधी दाखल झालेला आहे आणि हा जो गुन्हा आहे स्पेसिफिक याच्याविषयी काय माहिती आहे? फरक ज्या पद्धतीत पाहतोय की काल रात्री उशिरानं जो कपडे विक्रेता आहे याने तक्रार दिली होतं, कारण तक्रारी अर्ज जेव्हा बोरिवली पोलीस ठाण्यामध्ये गेला त्याच्या अनुषंगाने हा संपूर्ण गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला होता। कारण मागच्या 2 वर्षापासून विजय शिरोडकर हे त्या कपडे विक्रेते आहेत यांच्याकडून खंडणी वसूल करत होता आणि याच आधारावरती गुन्हा दाखल करून घेतला असला तरी विजय शिरोडकर जे आहेत अद्यापही फरार आहेत। अन्य जे 3 आरोपी आहेत हे देखील आहेत त्यांच्यासोबत, कारण जे 3 आरोपी आहेत ते विजय शिरोडकर यांचीच माणसं आहेत, जवळची माणसं आहेत आणि मागच्या 2 वर्षापासून ही तिन्ही व्यक्ती जे आहेत ते दमदाटी करण्यासाठी दररोज या ठिकाणी येत होते। हा तोच संपूर्ण परिसर आहे। पुन्हा एकदा माझ्या कॅमेरामॅनला इथली दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो। हा संपूर्ण पट्टा जर आपण पाहिला तर इथेच ते कपडे विक्रेते आहेत किंवा मग इतर स्टॉल्स जे आहेत ते लागलेले असतात, कारण बोरिवली स्टेशन समोर आहे आणि बोरिवली स्टेशनच्या समोरच हा संपूर्ण परिसर पाहायला मिळतो। अगदी संध्याकाळच्याच वेळी या ठिकाणी सगळे कपडे विक्रेते असतील किंवा इतर स्टॉलवाले जे आहेत ते आपला धंदा जो आहे तो इथे लावतात आणि याच ठिकाणी हफ्ता वसुली करण्यासाठी विजय शिरोडकर आणि त्यांची काही माणसं या ठिकाणी मागच्या 2 ते 3 वर्षापासून येत होते। काल अखेर यावरती गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आणि पुढील कारवाई जी आहे ती बोरिवली पोलीस स्टेशनचे पोलीस जे आहेत करताना पाहायला मिळतात। खरं तर आपण पाहिलं तर याआधीही अनेक गुन्हे जे आहेत कळव्यामध्ये असतील किंवा मग दहिसरमध्ये असतील असेच मोठमोठे कलम जे आहेत ती त्यांच्यावरती लागलेली आहेत। 307 असतील किंवा इतर गंभीर स्वरूपाचे कलम जे आहेत त्यांच्यावरती लागलेले आहेत। आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये म्हणजे शरद पवार गटातले हे पदाधिकारी आहेत, उत्तर मुंबईचे पदाधिकारी आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये दमदाटी करण्याची कामं असतील किंवा मग गुंडगिरी करण्याची कामं असतील ही त्यांच्याकडून सुरू होती, पण मात्र कोणत्याही प्रकारची त्यांच्यावरती अद्यापपर्यंत कारवाई करण्यात आली नव्हती। मात्र काल याच कपडे विक्रेत्याने तक्रार दिली आणि त्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र आता पोलिसांच्या वतीने कशी कारवाई केली जाते, दुसरीकडे पक्षाच्या वतीने कारवाई केली जाते, यासोबतच आपण पाहतोय की अशाच पद्धतीचे अनेक पदाधिकारी असतील किंवा मग कार्यकर्ते असतील ते देखील आपल्या पदाचा फायदा घेऊन अशाच पद्धतीच्या गुन्हेगारीच्या गोष्टी ज्या आहेत त्या करताना पाहायला मिळतात। त्यामुळे मोठे प्रश्न जे आहेत सध्या या ठिकाणी उपस्थित होत आहेत। अशा पद्धतींना आळा घालण्याचं काम कोण करणार, नक्की यांच्यावरती कशा पद्धतीत कारवाई झाली पाहिजे याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं। निश्चितच मीनाक्षी, अशा पद्धतीने वसुली जर एखाद्या पक्षाचा पदाधिकारी करत असेल तर त्याच्या विरोधामध्ये कोण उभा ठाकणार हाही सवाल आहे। सामान्यांना भीती वाटत असेल, कारण तुम्ही सांगितलं की बऱ्याच 2-3 वर्षांपासून हा व्यक्ती इथं वसुली करत होता पण त्याच्या विरोधामध्ये कोणीही उभं टाकलेलं नाही आणि त्यानंतर आता गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय।
अगदी खरं आहे, कारण फरा आपण पाहतोय 2008 पासून पहिला जो गुन्हा आपण पाहिलात, बोरिवलीमध्ये अनेक गुन्हे आहेत, विविध प्रकारचे गुन्हे आहेत आणि जी महत्त्वाची कलमं आहेत ती देखील बोरिवली पोलीस ठाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत. अगदी 7 ते 8 गुन्हे जे आहेत ते बोरिवली पोलीस ठाण्यामध्ये पाहायला मिळते. या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर दहिसर, कलवा या सगळ्याच परिसरामध्ये त्याच्या विरोधात गुन्हे आहेत. मात्र आतापर्यंत त्यांना किती वेळा अटक करण्यात आली की नाही, किंवा मग जे जे गुन्हे दाखल करण्यात आले त्यावरती नेमकी काय कारवाई करण्यात आली. कारण आपण पाहिलं तर विजय शिरोडकर यांचे जे फोटो आहेत हे जयंत पाटील असतील किंवा राखी जाधव जे आता राष्ट्रवादी शरद पवार गटातल्या महिला अध्यक्ष आहेत यांच्यासोबत आपण फोटो पाहू शकतो. नक्कीच या व्यक्तीचे जवळीक संबंध आहेत आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये जर त्यांचा इतका मोठा पद असेल, नक्कीच या पदाचा फायदा घेऊन अशा पद्धतीचे खंडणी वसूल करणं किंवा मग इतर गुन्ह्यांना कोणत्याही प्रकारची त्यांच्यावरती कारवाई निश्चितच मीनाक्षी, एवढे गुन्हे दाखल आहेत आणि एवढ्या सगळी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहेत तरी सुद्धा या व्यक्तीवर आतापर्यंत कारवाई का झालेली नाहीये, हा एक मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.